रे, काल तू किती वाट पाहिली त्या सासरे ना. हां, त्या ऑफिसात चालले ते भाऊ पाहायले. म्हणे ऑफिसात आहेत का पाहुणे, फोन नाही उचलू राहिले. पण त्याच्या जीव घाबरे, काय झालं रस्त्यानं, काय झालं असं काऊन करतं रे. घरी येऊन बसला. हां, कैच्या मग फोन उचलतं द्यायचा, त्याच्या जीव घाबरे ना. जेवायला नाही आलाले का किशोर, चांगला राह ना. मी चालली आज, हे पाय मी आज चालली घरी. मी आता थांबत नाही तुमच्याजवळ. आणि तुम्ही दोघं चांगले गोडी गुलाबीनं संसार करा. आता झालं गेलं मागचं मागं टाका, समोर चाला. आता मागतली ना तिनं माफी रे. तेच ते काय धरून बसला रे तू बी. हां, अगवानाच्या मागतली ना तिनं माफी. बस झाला आता, एवढं तांदूळ नको धरू. आणि का रे, त्या सासू सासऱ्याची काय गलती आहे त्याच्यात. त्याला काय तू तकलीफ देऊन राहिला. ते तू आई वडिलासारखीच. त्याला तकलीफ देऊ नको. हे शिकवलं का मी तुला. मोठ्याचा मान करा हे शिकवलं ना. हे संस्कार नाही आहेत का माय. असे खराब संस्कार टाकले का माहिती यावर. चांगला राह. आणि तिच्या संग चांगला गोड बोलत जाय. तिच्या संग गोड बोलत जाईल. मला तर काहीच ऐकू आलं नाही पाहिजे तुमचं. आता तुमची मला खुशालीच ऐकू आली पाहिजे. हां, आता मी थांबली असती बा. आता किती थांबून मी तुमच्यापाशी. तिकडे मला पाहा लागते ना. माझं तेच म्हणणं आहे, जे काही बोलायचं, जो काही राग काढायचा तो माझ्यावर काढा ना. माझ्या मम्मी पप्पावर कशाला काढून राहिले. आता मागितलं ना मी माफी. कितीदा माफी मागू मी, तुम्हीच सांगा आता आई. अच्छा, हो का मॅडम. तुमच्या मम्मी पप्पाची गलती नाही आहे. तुम्हाला एवढं पाणी येऊन राहिलं फक्त मी कालच जेवण करायला नाही आलो म्हणून. किती वाईट वाटलं ना तुझ्या मम्मी पप्पाला. किती हर्ट झालं त्यांना. तुला पण झालं. बघ, माझ्या मम्मी पप्पाची, माझ्या दादा वहिनीची, माझ्या फॅमिलीची काय चुकी होती. ज्यावेळेस ते सगळेजण तुझ्यासोबत प्रेमानं राहत होते आणि तू त्यांचा तिरस्कार करत होती, त्यांना तू इग्नोर करत होती, त्यांचा तू नेहमी अपमान करत होती, शब्दापरत अपमान करत होती. त्यावेळेस मला असंच हर्ट होत होतं तेजस्विनी. असंच माझं मन दुखत होतं की आपण एवढं चांगलं सर्वजण हिच्यासोबत राहतो, तरी पण ही सतत आपल्या परिवाराचा अपमान करते. काय चुकी होती तेजस्विनी माझ्या परिवाराची. काय चुकी होती हे पा. आता तू 10 वेळा काय, 100 वेळा काय, आणि 1,00,000 वेळा जरी माफी मागितली तरीही तू माझं मन नाही जिंकू शकत. कारण की माझ्या मनातून तू पूर्णपणे उतरलेली आहे. समजलं का तुला. आणि आई, तू मला काहीच समजून सांगू नको. फक्त तुझ्यामुळे ही पोरगी आज या घरात आहे. फक्त तुझ्यामुळे. तुझं मन दुखते की आपल्या पोराचा संसार म्हणून या घरात आहे ही. नाही तिची लायकी नाही आहे या घरात राहायची. बस रे आता. तेच ते नको लावू न किशोर. अरे, जगात का पहिल्यांदा तुमचे भांडण झाले का. याच्या पहिले भांडण नाही झाले का लोकांचे. मला लोकांचं काही घेणं देणं नाही आहे. माझा स्वभाव जरा वेगळा आहे. मी जर कोणावर प्रेम केलं तर ते मनापासून करतो. कोणाला जीव लावला तर मनापासून लावतो. आणि कोणाचा जर काय राग केला तर मनापासून तो पण करू शकतो. समजलं ना. मग मी समोरचा व्यक्ती माझा कोण आहे हे नातंसुद्धा मी पाहत नाही. कारण की हिने अति केलं होतं. आई अति म्हणून त्याची माती झाली. आता काय चांगली राहतं तू. आता काय माफी मागतो तू. सुखाच्या ताटाला लात मारली तू. आता काय मोठी शहाणपणाच्या गोष्टी सांगून राहिली मला. बस रे, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी काही सांगू नको. हां, हे पिक्चरला पाहतून तसाच बोलतो. ते पिक्चर नको आणू इथं. हे आपलं जीवन आहे बाबू. हे काही 3 घंट्याचा पिक्चर नाही आहे. लय मोठं जीवन आहे हे. एकमेकाचा हाताला हात धरून चालायला लागते या जीवनात. तू आता असा म्हणतो, आता तुझ्या बाबाच्या माया लग्नाले 30-32 वर्ष होऊन राहिली. मग आज 30-32 वर्षात आम्ही दोघं नवरा बायको कधीच नशीन भांडलो का रे. हां, काय नेहमी काय आमचं पटलंच असेल काय. आम्ही एकमेकाचे विचार आमचे जुळलेच असतील काय. नाही बाबू. कधी ते नाही समजून घेतलं, कधी नाही समजून घेतलं. अरे, बाई रागत असली तर माणसानं शांत राहा, आणि माणूस रागत असला तर बाईला शांत राहा. मी तिले बी समजून सांगतो, तुले बी. तुमचं लग्न आले काय रे, इनमिन 12 महिने झाले तर लगे एकमेकाचे तोंड पाहून नाही राहिले तुम्ही. चालला मोठा काय करायला. करून टाक तिले माफ. मोठ्या मनानं माफ कर. अरे, माफ करणारा सर्वश्रेष्ठ ठरत असते. हां, येऊ मग मी आता. जाऊ मी. मला आता खुशाली ऐकू आली पाहिजे. तसं तर माया किशोरलाही समजदार आहे. कोणती कंप्लेंट देणार नाही. आणि त्याच्याशी समजदारच झाली आता. आई थांबून गेल्या असत्या तुम्ही. थांबली असती व बाई. तुला माहिती आहे तिकडे किती घोर आहे माया मागं. म्हणून येतो. काळजी घे, स्वतःची घे, याची बी घे, आणि ती आई बाबाची बी घे. त्याच्या घरी जात जाय येत जाय. आणि हे पाय, हे अस्मिता आहे की ती घर मालकीन लय साजऱ्या स्वभावाची आहे. तिच्या संग चांगली गोड गोड राहायचं आहे. हां, येतो मग मी. उठ रे, घाल कपडे. चल नेऊन दे मला बस स्टँडवर. आई थांबा, नमस्कार करते, कुंकू लावते. हो, लाव कुंकू. तसाच आशीर्वाद आहे माया तुमच्या पाठीशी. सुखानं संसार करा. अले 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 अले. अरू 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 आरुषी, आरोही, आर्या. काय माझ्या पिल्लूचं नाव काय आहे. आरुषी, अरू अरू.
आरू आता 1 महिन्याची झाली. अरू 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 इकडे पाय अरू. बाप्पा पप्पाला तर चांगलंच बोलता येते. मला तर माहीतच नव्हतं पप्पाला एवढ्या गोष्टी करता येत म्हणून बाई सारख्या. आपलं लेकरू हातात आल्यावर समजतं बाप होण्याची काय किंमत आहे. आपोआप गोष्टी सुचतात सगळ्या. छाया नाही नाही म्हणता म्हणता दिवस किती लवकर लवकर चालले. आता आपली आरू उद्या 1 महिन्याची होते. हो 1 महिन्याची होते. छाया मग ते काही आणून द्या लागते का सामान तुम्हाला? काही 1 महिन्याचा वाढदिवस करून राहिले तर एक गिक सांगा लागते का आणायचा? नाही ते सगळं प्रियंकानं घरीच केलं. ते होळी आहे ना आता, तर होळीचे डेकोरेशन करतो म्हणे आणि ते करून टाकतो म्हणे. ते केकही बनवून टाकतो म्हणे घरीच. असं असं चला मग म्हटलं काय आणत असेल तर सांगून दे, मग मी तिकडे चाललो तर घेऊन येईन. काही फ्रॉगी आण लागते का बाईसाठी? आणतो नाही तर 1 महिन्याची झाली ती उद्या. नाही ना हो, तिथे बारशात खूप कपडे आले, काय करते विनाकारण खर्च. तशी हे कपडे फोडून राहते ना, काही आणू नका. उद्या येऊन राहिल्या म्हटलं, म्हणजे आज रात्रीच येऊन राहिले आई. हो आला तर मला किशोरचा फोन, बसून देतो म्हणे गाडीत, संध्याकाळपर्यंत पोचून जाईन म्हणे. हो ते उद्या होती ती 1 महिन्याची, पण ते आजच रात्री समजा आम्ही दुपारी आता करून टाकू 4 वाजता. ते उद्या मग असं होत नाही. मग ते अजून आई आले की मग अजून कामं वाढतात समजा. तर मग जसं प्रियंका म्हणे आजच फोटोशूट करून टाकू म्हणे आणि उद्या टाकू म्हणे मग ते स्टेटसवर. अच्छा असं आहे का? म्हणजे 1 दिवस पहिलेच फोटोशूट करून राहिले. चांगलं आहे ना, करा मग. बरं बरं चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. घे मग येईल आता. सुगी करून माझ्या अंगावर मला बाहेर जायला लागते. बरं आहे हो, नुसतं कोरडे कार्डेच बाप बनता का? दिवसभर माझ्या अंगावर सुशी करत राहते, माझ्या अंगात पूर्ण वास येते. पण मी कधीशी म्हणत नाही. हा काय तर म्हणते मी पप्पा आहे न कोरडेच पप्पा. एखाद्या वेळेस कधी लेकरांना तर काय हरकत आहे. तू आई आहेस, आईच्या आईला तेवढं अटकाळाच लागत असते. हो का? आणि पप्पाला काय नुसतं कोरडं कोरडं लागत असते काय? एखाद्या वेळेस करू द्या. कर बाई हारू, पप्पाला चांगला प्रसाद दे. अरे घे ना इले, काय तू खरं घे इले. अरे काय काय खाली भेटते का पोरीची? बारे वा, बरं आहे हो तुम्ही. राहू द्या. अरे घे ना, उचू करीन ना ते. डायपर घातलेला आहे मी, तिला गंमत करायला तुमची. किती घाबरता काय यारू पप्पा. बाई कोणतं डेकोरेशन चांगलं आहे. होळीचं असं एवढे चांगली युनच नाही राहिली. माझ्या मनाला तरी चांगलं करतो मी. ह्याच्यातलं यूट्यूबमध्ये पाहिलं की डोकं असं गोंधळते माझं. हे करू का ते करू, ते करू का ते करू. जेवढं सामान आहे घर तेवढ्यात करावं लागेल म्हणा. म्हटलं असतं आणून पण दिलं असतं दादानं, असं काही नाही. पण जाऊ दे म्हटलं, छोटी पण आहे ते अजून. तर मोठं झाल्यावर थोडंसं चांगली वाटते. मग मोठं झाल्यावर तळतळे करते पण लेकरू नाही का. लग्जी काकूचं किती तळतळ करे बाई पोरगं. परत डेकोरेशन त्यांचं तर हां हे छान आहे. माझ्या मनानंच करते मी, थोडंसं माझ्या मनाने ॲड करते मी. अय थांबली ते तू चाललं ना, पाय ना जरा त्या फोनमध्येच तोंड घालून बसतं काय? जेव्हा पाहिलं तेव्हा फोन 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 चाललं तुकडे तू सगळं. अहो मी ते आपली आरू 1 वर्ष 1 महिन्याची होती ना उद्या. 1 वर्ष म्हटलं मी तर त्यासाठी मी बेबी डेकोरेशन पाहून राहिली होती, म्हणून फोन पाहत होती. तेवढ्यात लक्षच नाही तू गेलं तर. अच्छा हो काय? हो 1 महिन्याची होती उद्या आरू. बापरे, सांग किती लवकर लवकर दिवस गेले. नाही तर काय पानं. बरं तुम्ही चहा घेता का? हो ठेव बरं चहा. मी हात पॅकीत पाहिजे तो चहा ठेव, चांगला ठेव तू. चांगला नाही तर खराब ठेवतो का मी रोज? अरे तसं नाही ना हो, ठेव लवकर. खरंच आहे, चांगला ठेव चांगला ठेव. मी खराब ठेवतो खरंच. चालली मोठी इचकट. ठेव गप्पा मग करतो. आव ठेवतो ना, सबरी नाही का तुम्हाला? कशी पाहून राहिली काय ना मग पटपट पटपट का होली हे होळीचं डेकोरेशन केलं काकून. अलग अलगच निघते नाही हे पहिलं कुठं होतं असं. आणि माहिती कलर व माहिती कलरचे हात भरू राहिले माझ्या छाया. ते कुठे हात तोंडात घाली ते पाहिजे, तिचे हात पुसून टाकजो ते.
काही नाही होत ना आई, काय ना किती मस्त दिसू राहिली. फ्रॉक किती मस्त सापडला. त्या बाय याचे बाबा म्हणे मी आणतो, पण म्हटलं आणू नका. हा फ्रॉक त्या दिवशी प्रियंकानं मी सगळे कपडे काढले तर हा कलरचा फ्रॉक सापडला. म्हटलं आज घालू सप्तरंगी छान मस्त. काढू काकू, पटापट काढू काकू. काय पाय कशी असते. आरू आरू आरूची आजी येऊन राहिली आज. आरू इकडे पाय इकडे पाय इकडे पाय इकडे पाय. मस्त छान 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 उरले ताई. ताई तुमच्या जवळ घेऊन काढता काय तुम्ही थोडा समोर सारखा ना. एक तिथेच काढ ना ग, मग नंतर आपण दोघी तिघी मिळून सगळ्या तुमचे बसून काढू सेल्फी. अरे 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 इकडे पाय आरू इकडे पाय इकडे पाय.